एकीकडे देशासाठी प्राण अर्पण केलेल्या जवानाचा मृतदेह, डिलिव्हरीनंतर अजूनही बेडवर असलेली पत्नी रुग्णवाहिकेतून पतीच्या अंत्यसंस्काराला हजर. अवघ्या 8 तासांचं बाळ ज्याने बाबांचं मुख पाहण्याआधीच त्यांना गमावलं. जन्म आणि मृत्यूची ही वेदनादायक जुळवणूक एका क्षणात संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करून अंगावर शहारे आणि ऐकणाऱ्यांचे डोळे हे अश्रूंनी पाणावतील असं हे दृश्य आहे. महाराष्ट्र सुन्न करणारी, अंगावर काटा आणणारी ही घटना सातारा तालुक्यातून समोर आली आहे. देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या एका जवानावर नियतीने असा घात घातला की संपूर्ण राज्य हळहळून गेलं आहे. सातारा तालुक्यातील दरे पोस्ट आरे येथील भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांच्या साताऱ्यातील भिक्षेकरी गृह परिसरात दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. देशासाठी कर्तव्य बजावत असतानाच नव्हे तर कुटुंबासाठी एक नवं स्वप्न उराशी बाळगत असतानाच त्यांचा असा अकाली अंत झाला. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आणि आपल्या पहिल्याच लेकीच्या आगमनाचा आनंद अनुभवण्यासाठी अवघ्या 8 दिवसांपूर्वीच प्रमोद जाधव सुट्टीवर घरी आले होते. घरात आनंदाचं वातावरण होतं. बाळाच्या आगमनाची तयारी सुरू होती. मात्र नियतीने क्षणात सगळं हिरावून घेतलं. ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत होते, ज्या लेकीसाठी ते स्वप्न पाहत होते, त्या लेकीचं मुख पाहण्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. मन हेलावून टाकणारी बाब म्हणजे प्रमोद जाधव यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झालं. जन्माचा आनंद साजरा होण्याआधीच त्या निष्पाप लेकीच्या नशिबी वडिलांचं अंतिम दर्शन आलं. गावात शोककळा पसरली. दरे गावासह संपूर्ण सातारा जिल्हा या घटनेने सुन्न झाला. साश्रुनयनांनी गावकऱ्यांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला. या अंत्यसंस्काराचा क्षण अधिक वेदनादायक ठरला कारण ओली बाळंतीण असलेली त्यांची पत्नीही रुग्णवाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होती. पत्नीच्या डोळ्यातील अश्रू, कुटुंबाचं दुःख आणि गावकऱ्यांचं मौन हे चित्र शब्दात न मावणाऱ्या वेदनांचं होतं. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या जवानाचा त्याग कधीही विसरता येणार नाही. एकीकडे देशाने एक शूर सैनिक गमावला तर दुसरीकडे एका चिमुकल्या लेकीनं जन्मताच आपल्या वडिलांचं छत्र हरपलं. ही केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारी घटना आहे. रोहिणी सुखदेवे, नेशन सिटी न्यूज, नागपूर.